नमस्कार मंडळी. आपल्या शेतावरील मियावाकी जंगलामधील अजून एक रत्न, याचं नाव आहे अगस्त्य, किंवा हिंदीमध्ये याला आगाथी म्हणतात. इंग्रजीमध्ये व्हेजिटेबल हमिंगबर्ड, किंवा याचं लॅटिन नाव आहे सेस्बेनिया ग्रँडिफ्लोरा. याला हादगा पण म्हटलं जातं आणि संस्कृतमध्ये याला मुनिद्रुम असं नाव आहे. संजीवनी बुटी जशी आयुर्वेदामध्ये उपयोगी सांगितलेली आहे, तसंच याचं महत्त्व आहे. याची फुलं बघा किती सुंदर आहेत. याच्यामध्ये लाल, पांढरा, पिवळा अशा विविध रंगाची झाडं येतात. हे पण आयुर्वेदाच्या दृष्टीने खूपच औषधी आणि महत्त्वाचं झाड आहे. याची पानं, फुलं, फळं, साल सगळं कुठल्या ना कुठल्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये वापरलं जातं. अगदी डोकेदुखी, सर्दी पडसं, श्वसनासंबंधीचे आजार, पचनक्रियेवरील आजार, रातांधळेपणा, आर्थरायटिस इत्यादी या सगळ्या रोगांवर बहुगुणी असलेलं हे हादगा म्हणजेच अगस्तीचं झाड. हे साधारण 3 ते 7-8 मीटरपर्यंत उंच होतं आणि फारच सुंदर फुलं आहेत बघा. याची जी फुलं आहेत ती बऱ्याच ठिकाणी शंकर किंवा महादेवाला वाहतात आणि गणपतीमध्ये, गणेशोत्सवात आपण 21 प्रकारची पत्री गणरायाला वाहतो. त्याच्यामधली एक अगस्त्यपत्री किंवा हादग्या. तर असं हे सुंदर, बहुगुणी आणि औषधी असं झाड सर्वांनी आपल्या परसबागेत आणि आजूबाजूच्या परिसरात नक्की लावा. त्याच्याच बाजूला हनुमान फळ दिसतंय, पारिजातक आहे, अलमेंडा आहे, एक सुंदर जास्वंद फुलली आहे, ती पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, ह्या लेंडी पिंपळी लागलेत. हा भगवा अडुळसा आहे. हे ओडोमास आहे, सिट्रोनिला म्हणतात. हे बघा कशी जास्वंदीची सुंदर फुलं आहेत. इकडे वेगवेगळे प्रकारचे सोनटक्के, पिवळा, पांढरा, गुलाबी. हे कोष्ठकोळिंजनातलं कोळिंजन आहे. मधुमालती बघा सुंदर फुलली आहे. आत्ता बहर सुरू झाला आहे. आता यापुढे खूप छान छान फुलं येत राहतील.
तर अशा बहुसंख्य फुलझाडं फळझाडांच्या व्हरायटी आहेत. त्या सर्वांनी आपापल्या परसबागेत आणि सभोवताली लावा आणि निसर्ग जपा. धन्यवाद.